आवाज कुणाचा या फिल्ममध्ये मी उदय सावंत या सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका करतोय. हे बरेचसे सिनेमे काही प्रमुख राजकीय घटनांवर आलेले आहेत, काही प्रमुख राजकीय नेत्यांवर आलेले आहेत, पण मला वाटतं हा पहिलाच राजकीय चित्रपट असेल की जो सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आधारित आहे. बेसिकली आमच्या सगळ्यांची सुरुवात झाली एका गणेशोत्सव मंडळातून. आम्ही चारही पार्टनर्स एका गणेशोत्सवाशी बिलॉंग करतो आणि त्यातूनच आमची सगळी सुरुवात झाली. आणि आय थिंक गणेशोत्सव मंडळ इज अ व्हेरी गुड स्कूल. त्यातून आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकता येतात. आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतो आणि मिडल क्लास फॅमिलीमधनं वरती जाताना जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा जे काही गोष्टी घडतात आणि त्याच्यामधनं जे काही नवीन नवीन मित्र मिळतात, म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला कळत गेलं की काय काय सोशल इश्यूज असतात. कारण ते सोशल इश्यूज नॉर्मली प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात. अगदी ग्रासरूट लेवलचे कार्यकर्त्यांपासून ते सगळ्याच पक्षश्रेष्ठींपर्यंत प्रत्येकाचा जो काही आमचा संबंध होता आणि त्यानुसार काम करत असताना त्या माध्यमातून आलेले जे काही अनुभव होते, तर या सगळ्या गोष्टींची ही जी प्रोसेस आहे कार्यकर्ता हा विषय निवडण्याची, ती प्रोसेस काही वर्ष चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आमचे कॉमन थॉट प्रोसेसमुळे आम्हाला असं नक्कीच आवडेल की आम्ही सोशल इश्यूज वरती मूवीज बनवावे आणि ते चांगल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवे. आपण आपल्याकडे जर बघितलं तर कायम देवळात गेल्यानंतर आपण कळसाला बघून नमस्कार करतो, पायाच्या दगडाकडे आपलं कधीच लक्ष नसतं. आणि कुठल्याही पक्षाचा म्हणा, कुठल्याही मंडळाचा म्हणा, जो पायाचा दगड असतो तो म्हणजे कार्यकर्ता असतो. परंतु एका कार्यकर्त्याची गोष्ट अशी पहिल्यांदाच बघायला बघितली आणि या सगळ्या चळवळींच्या मार्फत मी कुठेतरी त्याचा एक साक्षीदार होतो. मी सुद्धा विद्यार्थी चळवळी खूप जवळून बघितलेल्या होत्या. त्यामुळे एखादा शहरातनं बाहेरचा मुलगा आला, तो इथं आला, त्यांनी त्याच्या कर्तृत्वावर एक नाव मिळवलं. समाजकारणातनं तो राजकारणात कधी प्रवेश केला त्यांनी, ते त्याला त्याचंही कळालं नाही. आणि मग नक्की राजकारण काय करतं आणि त्यामध्ये माणसाचं, एका कार्यकर्त्याचं काय होतं, याच्यावर भाष्य करायला एक वेगळी संधी उपलब्ध झाली. आणि मला वाटतं त्या निमित्ताने हा चित्रपट विषयासकट खूप वेगळा आहे. फेरच आमचं कोणाशी ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही, पण रादर आम्ही कार्यकर्ते एका संघटनेचे, त्यामुळे आमचा PR खूप चांगला होता. आमचे चांगल्या लोकांशी या निमित्ताने कायम संबंध आले आणि ती सगळीच लोकं आमच्या पाठीशी उभी राहिली. पुण्यातले असो, मुंबईतले असो, चित्रपटसृष्टीतले असो, मीडियातले असो, सगळ्यांनीच कायम आम्हाला सपोर्ट केला आणि केवळ ते होते म्हणून आम्ही हे करेच करू शकलो. नवीन लोक आहेत ही किंवा या लोकांशी आपण मॅच होतोय न होतोय किंवा काम करत असताना कामाचं प्रेशर आहे, या गोष्टी मुळात कामाचं प्रेशर त्यामुळे कुणालाच जाणवलं नाही. प्रत्येकजण एन्जॉय करत त्या पद्धतीने काम करत होता. खूप आनंद झाला आणि नवीन लोक मला मिळाले, त्यामुळे खूप बरं वाटलं. बेसिकली जी प्रोडक्शन टीम आहे ती संपूर्णपणे, किंवा प्रोड्युसर्स आपण म्हणतो, प्रोड्युसर्स हे संपूर्ण कार्यकर्तेच आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळे त्यांच्या तो जिव्हाळ्याचा विषय होता. हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि इतके यंग प्रोड्युसर्स, हे खरंच बरं वाटतं की कार्यकर्ते कुठंतरी आपलं म्हणणं चित्रपटाच्या माध्यमाद्वारे मांडतात. आमची अशी इच्छा आहे की फिल्म हा मीडिया ह्या गोष्टींसाठी वापरला जावा. फक्त मनोरंजन पुरता तो मर्यादित न राहता ॲक्च्युली इतक्या सुंदर मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने होण्याचा आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करू. आमचा दावा नाही की हाच एकमेव मार्ग आहे या सगळ्या गोष्टी करण्याचा, पण हा एक मार्ग खूप चांगला होऊ शकतो, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. स्टार्टपासून एंडपर्यंत, म्हणजे राईट फ्रॉम द कॅप्टन ऑफ द शिप हेमंत देवधरांपासून ते माझा स्पॉट बॉय विष्णू यांच्यापर्यंत इतकं काही शिकायला मिळालं आणि इतके काही रिलेशन्स आमचे जोडले की हा एक्सपिरियन्स मी कधीच लवकर विसरू शकणार नाही. दिस वॉज द फर्स्ट बेबी of Common Man Films and it has turned out to be a very wonderful book. स्पेशली यातले काही ॲक्शन सिक्वेन्स आहेत. आत्ता एवढ्यात मी जेवढा पण शूट केल्यात मी अगदी खात्रीने सांगू शकतो की वन ऑफ द बेस्ट ॲक्शन सिक्वेन्सेस या चित्रपटात पाहायला मिळतील. आणि फक्त हा मारधाड असलेला सिनेमा नाही तर इट्स कम्प्लीट कंटेंट होल्ड असलेला सिनेमा आहे. कारण सिनेमाचे दिग्दर्शक जे आहेत, ज्यांच्यासोबत मी काम करतो किंवा मी कायम असं मानतो की जे मला नखशिखांत जाणतात की माझे नक्की प्लस पॉईंट्स काय आहेत, माझे मायनस पॉईंट्स काय आहेत, ते हेमंत देवधर आहेत, जे कायम
कथेवर पकड आणि त्याची खूप सोपी सुटसुटीत पण मनोरंजक मांडणी हे कायम त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं हा एक डिरेक्टोरियल टचसुद्धा एक वेगळेपण असेल. ही एक खरी सुरुवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण मुळात चित्रपटाचा जो विषय आहे त्या पद्धतीने आता ही खरी सुरुवात होणार आहे जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात होती.